उपमुख्यमंत्री अजित पवारांवर बारामतीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार। लाखो चाहते समर्थक सर्वपक्षीय नेत्यांकडून दादांना अखेरचा निरोप। संपूर्ण राज्यावर शोककळा। अर्थ खात्यासह अजितदादांकडील खात्यांची जबाबदारी कोणाला द्यावी यासाठी उद्या मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं जाण्याची शक्यता। राष्ट्रवादीच्या वाट्याची खाती असल्यामुळे पक्षाकडून नावं देण्याची शक्यता। सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करा। अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या नरहरी झिरवळांची मागणी। तर प्रफुल्ल पटेल यांनीही याच संदर्भात सुनेत्रा पवारांची भेट घेतल्याची माहिती। सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करा। प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुलेंची प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंकडे मागणी। रायगडच्या म्हसळा नगरपंचायतीत शिवसेनेला धक्का। राष्ट्रवादीतून पक्षांतर केलेले 7 नगरसेवक अपात्र। कायद्याचं उल्लंघन केल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय। विजय वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांना समृद्धी महामार्गावर अडवून शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी। काँग्रेसच्याच सौरत्र ठोंबरेंसह 6 जणांविरोधात गुन्हा। जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी 7 फेब्रुवारीला मतदान तर 9 तारखेला मतमोजणी। अजितदादांच्या निधनामुळे आगामी निवडणूक तारखांमध्ये बदल। नाशिकवरून मुंबईकडे निघालेल्या किसान मोर्चाला अखेर स्थगिती। जिल्हाधिकाऱ्यांनी मोर्चेकऱ्यांची भेट घेऊन अर्ज स्वीकारले। शासनाकडून सर्व मागण्यांच्या पूर्ततेसाठी 3 महिन्यांचा कालावधी। यूजीसीच्या नव्या नियमांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती। केंद्र सरकारकडून नियमांच्या मसुद्यावरती पुनर्विचार करण्याबाबत न्यायालयाकडून सूतोवाच। आणि जळगावच्या बाजारात सोने चांदीच्या दरात ऐतिहासिक भाव। जीएसटीसह सोन्याचा दर 1,82,000 तर चांदी 4,05,000 एका दिवसातच सोन्यात 14 तर चांदीच्या दरात 24,000ची वाढ।